पुणे शहरामध्ये कोथरूड या ठिकाणी कॅप्टन विनोद वैद्य राहत होते. त्यांना वडील, आई आणि लहान भाऊ होते. वडील इंजिनियर होते आणि ते इरिगेशन खात्यात नोकरीला होते. 5-6 वर्षांनी ते निवृत्त होणार होते. कॅप्टन विनोद यांचं वय 27 वर्षांचं होतं. रजेवर काही दिवसांसाठी ते आपल्या घरी आले होते. त्यांचं लग्नाचं वय असल्यामुळे त्यांना मुलींची स्थळं सांगून येत होती. कोल्हापूरचे श्री जोशी यांची कन्या कुमारी राजेश्वरी ही मुलगी त्यांना पसंत पडली. विनोद म्हणाला, मला 2 फ्रंटवर जावं लागणार आहे. मी परत 1-2 महिन्यांनी येईन, तेव्हा आपण लग्न करूया. सगळ्यांना ही कल्पना पसंत पडली. विनोदच्या वडिलांनी कोल्हापूरला जाऊन राजेश्वरीच्या वडिलांना सगळी कल्पना दिली. राजेश्वरी, तिचे वडील, तिची आई यांनासुद्धा कल्पना पसंत पडली. ठीक आहे, आता आपल्याला तयारीला वेळ मिळाला आहे, असं तिची आई म्हणाली. विनोदचे वडील पुण्यात आले. त्यांनी विनोदच्या आईला आणि त्यांच्या आईला सविस्तर सगळं सांगितलं. विनोदचे वडील रामभाऊ वैद्य आपल्या बायकोशी बोलून त्यांनी VRS घ्यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपला राजीनामा वरिष्ठांच्या समोर ठेवला. रामभाऊंचे सहकारीसुद्धा इंजिनियर होते. त्यांची एक असोसिएशन होती. ते दर 15 दिवसांनी एका हॉटेलमध्ये जमून आपल्या सांसारिक गोष्टी, अडीअडचणी याची साधक बाधक चर्चा करत. या इंजिनियर्सच्या बायकासुद्धा 1-2 महिन्यांनी गेट टुगेदर करत होत्याच. विनोदचा भाऊ अनिल नुकताच MA होऊन कॉलेज बाहेर पडला होता. त्याचं मराठी आणि इंग्रजीवर प्रभुत्व होतं. अनिल आपल्या आईवडिलांना म्हणाला, मी प्रबंध लिहून डॉक्टरेट करणार आहे. आईने विचारलं, कुठल्या विषयावर प्रबंध लिहिणार आहेस? तर तो म्हणाला, मी रामायणातल्या शत्रुघ्नावर प्रबंध लिहिणार आहे. रामायणातला अतिशय दुर्लक्षित राहिलेला दशरथ महाराजांचा कनिष्ठ पुत्र शत्रुघ्न, आणि प्रबंधाचं नाव आहे शत्रुघ्नचं जीवन एक चिंतन. 14 वर्ष राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात गेले. भरत आजोळी नंदीग्रामला होता. 14 वर्ष राजा नसलेलं राज्य शत्रुघ्ननं अगदी धीरानं सांभाळलं. पण त्याला नुसतंच राज्य सांभाळायचं नव्हतं, तर घरामध्ये असलेल्या महिलांना त्याला सांभाळायचं होतं. प्रत्येकाची मनोवृत्ती भिन्न होती. कौसल्या माता आपला मुलगा वनवासाला गेला म्हणून रात्रंदिवस अश्रुपात करत होती. कैकई अंतःकरणापासून दग्ध होती. तिला आपल्या कर्माचा पश्चात्ताप झाला होता. उर्मिलेच्या नेत्रातल्या आसवांना खळ पडत नव्हता. मांडवीचा पती भरत हा आजोळी नंदीग्रामला होता, पण ती तिकडे जाऊन आपल्या नवऱ्याला भेटू शकत नव्हती. सुमित्राची अवस्था कौशल्येसारखीच होती. वनवासानंतर परत आल्यानंतर राम भरत भेट झाली, पण कुठेही शत्रुघ्नचा पत्ता नाही किंवा त्याची साधी विचारपूसही नाही. असं बऱ्याच लोकांच्या नशिबी वैफल्य असतं. म्हणून मला हा विषय आवडला आणि म्हणून मी तो विषय निवडला. त्याचे वडील त्याला म्हणाले की आत्ता तुझी ही माहिती सांगितलीस, ही माहिती तुला कुठे मिळाली? अनिल म्हणाला, मला गेल्या आठवड्यात व्हॉट्सअपवर हा मेसेज आला होता. वडिलांनी फोन केला आणि विनोदला विचारलं की तू साधारण कधी येणार आहेस? विनोद म्हणाला, 15 दिवसांनी येतो, त्यानंतरचा मुहूर्त काढून ठेवा. घरातल्या सगळ्यांनी कपडा लागता सोनं नाणं खरेदी केलं. त्याप्रमाणे राजेश्वरीला बोलून घेतलं. तिच्या पसंतीची पैठणी, इतर साड्या घेतल्या. तिला लांब मंगळसूत्र पाहिजे होतं, तसंच खरेदी केलं. इतर पाटल्या, अंगठी, एक मोहनमाळ घेतली. विनोदला त्याच्या मापाप्रमाणे राजेश्वरीच्या वडिलांनी दिलेल्या कापडाचा सूट शिवून घेतला. आईवडिलांनी गुरुजींना बोलवून घेतलं. 15 दिवसांनंतरचा मुहूर्त काढला. तसं त्यांनी मग विलासराव जोशींना म्हणजे राजेश्वरीच्या वडिलांना कळवलं आणि विचारलं, तुम्हाला हा मुहूर्ताचा योग्य आहे का नाही ते कळवा. त्यांनी होकार दिल्यानंतर लग्नपत्रिका बनवल्या. देवाजवळ कुलस्वामिनीला ठेवून वृद्धांना वाटल्या. इतर नातेवाईक, मित्र यांनाही देण्यात आल्या. विनोदच्या खास मित्रांना बोलवून त्याच्या लग्नासंबंधी त्यांनी सांगितलं. जो हॉल बुक केला होता त्याचा मेहुणा चांगला केटरर आहे असं संदीपनी सांगितलं. त्यालाच आपण मेनू सांगूया असंही त्यांनी सांगितलं. संदीप, राजाभाऊ त्या केटररला भेटले. आदल्या दिवशी कढी भाताचं जेवण, दुसऱ्या दिवशी नाश्ता आणि जेवण ठरवलं. त्याला आगाऊ रक्कम दिली. त्याचप्रमाणे गुरुजी आणि इतर गोष्टी म्हणजे हार, गुच्छ, गजरे, गुलाब, फुलं, पेढे याची जबाबदारी संदीप आणि त्याचा मित्र गणेश यांनी घेतली. विनोद महिनाभरासाठी सुट्टीवर आला. त्यांनी आणि संदीपनी संपूर्ण हॉलवर डेकोरेशनची व्यवस्था केली. विनोद म्हणाला, जेवण बुफे ठेवूया. मेनूमध्ये आणखीन एक स्वीटही वाढवण्यात आलं. लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता कोल्हापूरचं वऱ्हाड आलं. पुण्यातलं वैद्य कुटुंबीय अगोदरच आलेलं होतं. त्यांनी त्यांचं स्वागत केलं.
मुलीकडच्या स्त्रियांनी होणाऱ्या जावयाचं औक्षण केलं. सर्वजण आतमध्ये बसून चहापाणी पीत गप्पा मारायला लागले. गुरुजींनी सीमांत पूजनाची संपूर्ण तयारी केली. मुलीकडचे आईवडील आणि मुलगी यांना बोलवलं. गणेश पूजन झालं. रीतसर मुलीला मुलाच्या आईनं पैठणी, इतर साड्या, दागिने दिले. नंतर मुलीच्या आईने, वडिलांनी मुलाला पोशाख आणि त्याच्या आईवडिलांना आहेर दिला. एकमेकांच्या नातेवाईकांनी श्रीफळ देऊन आलिंगन घेतलं. शेवटी जेवणं उरकली. उद्या लवकर उठायचं म्हणून गावात राहणारे नातेवाईक पांगले. बाकीच्यांनी हॉलवर मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत सगळं उरकून घेतलं. गावातली पाहुणे मंडळी आली. गुरुजी आली. गुरुजींनी मांडणी चालू केली. चहा कॉफीचे पेले आचार्यांची मुलं फिरवत होती. गुरुजींनी सुद्धा चहा घेतला. त्यांनी मुलाकडच्या मंडळींना बोलवलं, मुलीकडच्या मंडळींना बोलवलं. सगळे प्राथमिक विधी झाले. मुहूर्ताची वेळ जवळ आली. तोपर्यंत सगळ्यांनी नाश्ता पाणी उरकून घेतलं. गुरुजींनी अंतरपाट धरला. मुलगा हार घेऊन उभा होता. मंगलाष्टकं चालू झाली. गुरुजी म्हणाले, मुलीच्या मामाने मुलीला घेऊन या. मामा मुलीला घेऊन आले. मुलगी पिवळसर पैठणीत उठून दिसत होती. ती हार घेऊन उभी राहिली. मंगलाष्टकं पूर्ण झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना हार घातले. बाहेर वाजंत्री वाजायला सुरुवात झाली. पुढील विधी उरकले. कन्यादान झालं. मंगळसूत्र घालून विवाह संपन्न झाला. अशा प्रकारे हा विवाह निर्विघ्नपणे पार पडला. संध्याकाळी कोल्हापूरची मंडळी नवरा नवरीला आशीर्वाद देऊन कोल्हापूरला गेली. नवरा नवरी इतर जण आपल्या घरी आले. लक्ष्मीचा गृहप्रवेश झाला. विनोदची रजा असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा झाली. विनोद आणि राजेश्वरी देवदेव करून आले. 5व्या दिवशी हनीमूनला बेंगलोर, मैसूर, उटीला गेले. इकडे सगळ्यांचा दिनक्रम चालू झाला आणि एक दिवशी आर्मी ऑफिस डेहराडूनमधून तार आली. त्यांनी विनोदला कामावर रुजू व्हायला सांगितलं. वडिलांनी विनोदला फोन करून सांगितलं, ताबडतोब निघ, तुला फ्रंटवर निघायचं आहे. दुसऱ्या दिवशी विनोद, राजेश्वरी विमानानं घरी आले. वडिलांनी त्याला ती तार दाखवली. विनोदनं तयारी केली. त्याच रात्री तो डेहराडूनला निघाला. दुसऱ्या दिवशी फ्रंटवर हजर झाला. तो काळ लढाईचा होता. विनोद आणि त्याच्या हाताखाली असलेले रेजिमेंट सीमारेषेवर आले. दोन्ही बाजूनी बॉम्बचा वर्षाव, तोफगोळ्याचा तुफानी हल्ला सुरू झाला. 8-10 दिवस सतत धुमश्चक्री होत असते. त्या गडबडीत विनोद कुठे नाहीसा होतो, त्याचा पत्ता लागत नाही. अखेरीस आर्मीच्या वरिष्ठांकडनं घरी फोन येतो की कॅप्टन विनोद मिसिंग आहेत. घरात रडारड सुरू होते. प्रत्येकजण राजेश्वरीचं सांत्वन करत होता. राजेश्वरीचे आईवडील आले. त्यांनाही अतीव दुःख झालेलं होतं. त्यांनी सगळ्यांचं सांत्वन केले. म्हणाले, विनोद बेपत्ता आहे, येईल काही दिवसांनी. पुढच्याच वर्षी राजेश्वरीनं एका मुलीला जन्म दिला. मुलीचं नाव आशा ठेवण्यात आलं. अशीच काही वर्ष गेली. राजेश्वरीच्या सासूसासऱ्यांनी राजेश्वरीचं लग्न लावायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी तिच्या आईवडिलांना बोलवून घेतलं, त्याची कल्पना दिली. त्यांनाही सगळं पटलं. त्या सगळ्यांनी मिळून राजेश्वरीचं मन वळवलं. त्यांनी पुण्यातलं एक स्थळ शोधलं. श्रीराम पटवर्धन हा कम्प्युटर इंजिनियर असतो आणि तो पुण्यातल्या एका नामांकित IT कंपनीत नोकरीला आहे. त्यांना राजेश्वरी पसंत पडते. तिच्याबाबत सगळी कल्पना त्याला आणि त्याच्या आईवडिलांना सगळेजण देतात. त्या दोघांचं लग्न होतं. सगळं व्यवस्थित चालू झालं. श्रीरामनं राजेश्वरीला सांगितलं की तुझ्या मुलीची जबाबदारी मी घेईन. आशा ही राजेश्वरीची मुलगी कधी आईकडे राहते, कधी आजीकडे राहते. पुढे श्रीराम तिला म्हणाला की तुला पुढे काही करिअर करायचं असेल तर कर. ती म्हणाली, मला आर्किटेक्ट व्हायचं आहे. तर तो हो म्हणाला. 2-3 वर्ष गेली. राजेश्वरीचे पूर्वीच्या सासूसासऱ्यांची संबंध होतेच. एक दिवशी श्रीरामनं घरी फोन करून सांगितलं, मी थोडा उशिरा येईन. रात्री 10 वाजेपर्यंत वाट बघितली. तो काही आला नाही. 11 वाजता फोन आला की हे पटवर्धनांचं घर आहे का? श्रीरामचे वडील हो म्हटले. तेव्हा फोन करणाऱ्या माणसानं सांगितलं की तुमच्या चिरंजीवांच्या गाडीला अपघात झाला आहे. आम्ही त्याला सिटी हॉस्पिटलला आणलं आहे, पण तो शुद्धीवर येत नाही आहे. इथले डॉक्टर त्याला चांगले ओळखतात, त्यामुळे तुमचा नंबर आम्हाला मिळाला. श्रीरामचे वडील त्यांना म्हणाले, आम्ही लगेच येतो आहे हॉस्पिटलमध्ये. श्रीरामचे वडील, आई सगळेजण हॉस्पिटलमध्ये येतात. पण त्यांना न बघता श्रीरामनं अखेरचा राम म्हटलेला होता. आईनं, बायकोनं हंबरडा फोडला. त्यांचं रडणं थांबत नव्हतं. त्याचवेळी राजेश्वरीचे आईवडील हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी त्यांचं सांत्वन केलं. सगळेजण बॉडी घेऊन घरी आले. नातेवाईक, मित्रमंडळी जमा झाली. सगळे सोपस्कार झाले. राजेश्वरीच्या आईवडिलांनी काही दिवसांसाठी तिला माहेरी आणलं. तिची मुलगी आशा, तिलाही घरी घेऊन आले ते. मग नेहमीप्रमाणे रहाटगाडगं चालू झालं. राजेश्वरी आपल्या आर्किटेक्चरच्या अभ्यासाला लागली. दैवाचे फासे कसे पडतात ना हे कोणाला कळतच नाही.
कॅप्टन विनोद सापडला अशी तार आर्मीच्या ऑफिसमधनं विनोदच्या वडिलांना मिळाली, पण तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे असंही त्या तारेत होतं. वडील प्रत्यक्षात दिल्लीला आर्मीच्या ऑफिसमध्ये गेले. आर्मी ऑफिसरांनी त्यांना प्रेमानं बसायला सांगितलं, कॉफीची ऑर्डर दिली. आर्मी ऑफिसरनं सांगितलं की ऐन युद्धाच्या वेळी विनोद शत्रूच्या गाराड्यात सापडला. आत्मविश्वासानं त्याचा आत्मघात केला. तो पुढे एकटाच गेला आणि शत्रूंनी त्याला पकडलं, त्यांच्या आर्मीच्या कस्टडीत ठेवलं. आम्हाला साधारण 2 वर्षांनी कळालं की तो जिवंत आहे, पण तो शत्रूच्या ताब्यात आहे. आम्ही आपल्या सरकारतर्फे त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न यशस्वी झाला. गेल्या आठवड्यात त्याला सोडून देण्यात आलं. आमच्या स्टाफनी त्याला आणलं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, कारण त्याला फिजिकली आणि मेंटली टॉर्चर केलं गेलं होतं. तो आता बरा आहे. चला, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. विनोदचे वडील आणि ऑफिसर हॉस्पिटलमध्ये आले. विनोद ICUमध्ये होता. वडिलांना बघता त्याच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. वडील त्याच्याजवळ बसले, त्याचं सांत्वन केलं. तसा तो बरा आहे. आपण त्याला 2-3 दिवसांनी आपल्या पुण्याच्या घरी घेऊन जाऊ शकता, असंही त्या ऑफिसरनी आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं. 2-3 दिवस वडील हॉटेलमध्ये राहिले. त्यांनी घरी कळवून टाकलं की विनोद एकदम ठीकठाक आहे, आम्ही 2-4 दिवसात येतोय. 3ऱ्या दिवशी विनोद आणि त्याचे वडील आर्मीच्या विमानानं पुण्यात आले. घरी गेल्यावर राजेश्वरीला आणि आपल्या मुलीला कधी भेटतो असं त्याला झालं होतं. घरी जाईपर्यंत वडिलांनी त्याला काहीच सांगितलं नाही. घरी पोचल्यानंतर फ्रेश झाल्यावर आईने विचारलं, प्रत्यक्षात काय घडलं रे? विनोद म्हणाला, आमच्या सुटण्याची सुतराम शक्यता नव्हती. आम्ही 3घे जण होतो. आम्हाला 10 दिवस अंधार कोठडीत ठेवलं होतं. खाणं पिणं बरं होतं, कारण तसं त्यांनी खाणं पिणं आम्हाला दिलं नाही आणि जर आमचा अन्ना वाचून प्राण गेला तर 2 देशांमध्ये वितुष्ट येतं. ते आम्हाला बाहेर काढत होते, प्रश्न विचारत होते, मारत होते, पण आम्ही ढिम्म होतो. असे काही दिवस चाललं. मग एक दिवशी त्यांचे सगळ्यात मोठे अधिकारी आले. त्यांनी सांगितलं, मारू नका, नाहीतर राजकीय नेत्यांना तोंड द्यायला लागेल. पण मग अशीच काही वर्ष गेली आणि एक दिवस कळालं की आम्हाला बॉर्डरवर सोडणार आहेत. आम्ही विचार करत होतो की असं काय घडलं. त्यानंतर कळलं की आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी धोसरा लावला आणि त्यांना सोडावंच लागलं. ही सगळी हकीकत तो सांगत असताना सगळ्यांना अश्रू आवरत नव्हते. मग इथे मधल्या काळात काय घडलं ते त्याला त्याच्या आईने इत्थंभूत सांगितलं. ते ऐकून विनोदला धक्का बसला. थोडा सावरल्यावर त्याने आईवडिलांना सांगितलं की तुम्ही जे काही केलं ते योग्य केलं. आईवडिलांनी हे सुद्धा सांगितलं की काही दिवसापूर्वी राजेश्वरीचा तो दुसरा पती अपघातात मरण पावलाय. आता राजेश्वरी परत एकटी राहिली आहे. हे ऐकलं आणि विनोदला फार वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी राजेश्वरीचे आईवडील विनोदला भेटायला आले. विनोदनं त्यांनाही काय घडलं होतं ते सगळं सांगितलं. तेवढ्यात आईवडिलांनी विनोदला विचारलं की तू पुन्हा राजेश्वरीला स्वीकारशील का? त्यांनी आपल्या आईवडिलांना विचारलं. आईवडील म्हणाले, तुझी तयारी असेल तर आम्ही तुझ्यासोबत आहोत. विनोद तयार झाला. राजेश्वरीचे आईवडील, त्याचप्रमाणे विनोदचे आईवडील राजेश्वरीच्या घरी आले. त्यांनी तिला सांगितलं, विनोद परत आलाय, तो सुखरूप आहे. तुझी तयारी असेल तर तू परत विनोदकडे येऊ शकतेस. राजेश्वरीच्या सासूसासऱ्यांनी पण त्याला होकार दिला. राजेश्वरीनं विचार केला, होकार सांगितला. पुढील आठवड्यात घरच्या घरी विवाह उरकला. मुलगी आशा, तिला वडील मिळाले. शेवटी राजेश्वरीच्या आयुष्याला परत नवीन वळण, चांगलंच सुखकर मिळालं. सगळ्यांना आनंद झाला. विनोद आणि राजेश्वरीचा संसार पूर्ववतच सुरू झाला. श्रोते हो, ही होती कथा अकल्पित. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. भेटत राहूयात अशाच कथांसह. तोपर्यंत दीपक रिगे कथाकथन चॅनलवर कथा कादंबरी ऐकत राहा मित्रो.